नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिला समृद्धी योजना ही महाराष्ट्रातील एक योजना आहे जी अनुसूचित जातीतील म्हणजेच की चर्मकार समाजातील जसे की घोळ चांभार असेल, होलारचे मोची आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम करण्यासाठी आहे. या योजनेत या महिलांचे त्यांचे स्वतःचे लघु उद्योग सेवा करण्यासाठी म्हणजे चालू करण्यासाठी प्रक्रिया उद्योग असेल किंवा गृह उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे त्यांना समाजात सन्मानाने मान मिळू शकेल. म्हणजेच की महिला सक्षमीकरणासाठी हे एक उचललेले एक पाऊल आहे की आर्थिक सक्षमीकरण महिलांना ज्यांचे लघु उद्योग, सेवा उद्योग, प्रक्रिया उद्योग किंवा गृह उद्योग करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. म्हणजेच की महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे व सन्मानाने जीवन जगण्याची मदत करते. महिलांचं शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देते. म्हणजेच की या योजनेमध्ये कर्ज किती मिळते? या योजनेमध्ये महिलांना 25,000 ते 50,000पर्यंत कर्ज मिळते व 4% प्रतिवर्ष दराने व्याजदर राहते व कर्जदरा व्यापून खूप कमी असतो. म्हणजेच की आता परतफेडाचा कालावधी किती आहे या कर्जाचा तो जाणून घेणार आहोत. कर्जाची परतफेड 3 महिन्याच्या स्थगिती कालावधीनंतर 3 वर्षाच्या आत तिमाही हप्त्यांमध्ये करता येते. म्हणजेच की आता अर्जदार महिलाची पात्रता बघून घेणार आहोत. अर्जदार महिला अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील म्हणजेच की घोर चांभार, होलार, मोची असावी. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जर रहिवासी नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असावे. अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान आणि अनुभव असावा. ग्रामीण भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी म्हणजेच की 98,000 रुपयापेक्षा कमी असावे आणि शहरी भागासाठी 1,20,000 रुपयापेक्षा कमी असावे. म्हणजेच की आता हे जे यांचा क्रायटेरिया आहे की तुम्ही याच्यामध्ये एवढं उत्पन्न तुम्हाला लागेल. धन्यवाद.